श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. आपल्यापैकी बरेच असे ताई व दादा आहेत की ज्यांना स्वामी सेवा करायची आहे पण त्यांच्याकडे वेळ नाहीये किंवा ते देवघरासमोर बसून तेवढा वेळ देऊन पूजा अर्चना स्वामींच्या सेवा या सगळ्या गोष्टी करू शकत नाहीत. काही मुलं मुली हॉस्टेलवर राहतात, घराच्या बाहेर राहतात, त्यांनाही सेवा करायची इच्छा आहे पण वेळेअभावी ते सेवा करू शकत नाहीत. किंवा तुम्ही एखादं व्रत करताय, नित्य सेवा करताय, तुम्हाला सेवेची गोडी लागली आहे पण मध्येच सुतक आलं किंवा आपल्याला पिरियड्सची सायकल सुरू झाली तर या वेळेमध्ये आपलं मन तर खूप आतुर आहे की मला ही माझी सेवा करायची आहे, मला ते व्रत करायचं आहे पण मी करू शकत नाही. मग अशा वेळेला मी काय करायचं? तर अशा वेळेला सर्वात सोपा आणि स्वामींपर्यंत सर्वात लवकर पोहोचवण्याचा, स्वामींचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्वामींची मानस पूजा. स्वामींची मानस पूजा कोणतंही साहित्य न घेता, देवघरासमोर न बसता, तुम्ही जिथे आहात तिथे, तुम्ही कुठेही असाल, घरात असाल असं नाही, तुम्ही कुठेही असा तिथे तुम्ही बसून स्वामींची मानस पूजा करू शकता. यासाठी आपल्याला स्वामींच्या मूर्तीची, फोटोची, फुलांची कशाचीही आवश्यकता नाही. त्यामुळे अगदी प्रत्येक जण जे स्वामींची सेवा करण्याला आतुर आहेत पण करू शकत नाहीत, वेळ काढू शकत नाहीत, तर त्या प्रत्येकासाठी ही जी सेवा आहे ती अतिशय महत्त्वाची ठरू शकते. आणि आपल्याला पण पिरियड्स आल्यावर, सुतक आल्यावर सेवा करणं शक्य नाही तर त्यावेळेला आपण आता सांगणार आहे त्या पद्धतीने मानस पूजा करू शकतो. अगदी साधी आणि सोपी सांगणार आहे, खूप किचकट नाही की आपण प्रत्येक जण करू शकू. तर बघा, यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही जिथे कुठे आहात, तुम्ही कुठेही आहात त्याचा काही प्रश्न नाही, तिथे एखादं आसन वगैरे काही असेल ते आसन घेऊन आपल्याला बसायचं आहे. आता आसन नसेल तर काय, बघा एखादा कपडा असतो, काहीतरी असतं, तर ते घेऊन आपल्याला त्याच्यावरती बसायचं आहे. जमिनीवर बसायचं नाही, काहीतरी खाली आसन घ्यायचं, पाट असेल, खुर्ची असेल, काहीतरी आसन खाली घ्यायचं आणि त्याच्यावर आपल्याला बसायचं आहे. बसल्यानंतर आजूबाजूचं वातावरण शांत असावं, इकडून आवाज येत आहे, तिकडून आवाज येत आहे, घरामध्येच आपल्याला कोणी बोलवतंय असं करायचं नाहीये. आणि आपला फोन जो आहे तो सायलेंटवर ठेवायचा आहे. हात जोडून बसायचं किंवा तुम्ही साधं आपलं असं करून बसू शकता. मांडी घालायची, बसायचं, आपले डोळे बंद करायचे आहेत. सुरुवातीला 3 वेळा पूर्ण श्वास घ्यायचा, पूर्ण श्वास सोडायचा, पूर्ण श्वास घ्यायचा, पूर्ण श्वास सोडायचा. हे करणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे? याने आपल्या डोक्यातील जे विचार आहेत, जे सगळीकडून विचारांचं जी गर्दी आपल्या डोक्यामध्ये सुरू आहे ती कंट्रोलमध्ये येते आणि आपलं मन जे आहे ते एकाग्र होण्यास मदत होते. आणि मानस पूजेचे एवढे फायदे आहेत की ते तुम्ही कराल, अगदी काही दिवसांमध्येच तुम्हाला फरक जाणवू लागेल. पण तुम्ही पूजा करू शकताय, तुम्हाला वेळ आहे आणि तरीही तुम्ही मानस पूजा करताय तर याला नाही. तुम्हाला वेळ नाहीये किंवा पिरियड्स आहेत, काहीतरी आहे, त्यावेळेला आपण मानस पूजा जी आहे ती करायची आहे. किंवा ज्यांना नित्य सेवा जे करतात तर त्यांनी आपल्या सगळ्या सेवा करायच्या आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही मानस पूजा सुद्धा करू शकता. आपण डोळे बंद केले, 3 वेळा आपण श्वास घेतला सोडला, घेतला सोडला. त्यानंतर सुरुवातीला आपण स्तब्ध महाराजांचा, समजा तुम्ही दत्त महाराजांना मानताय किंवा तुम्ही स्वामींना मानता किंवा तुम्ही ज्याही देवांना मानता, ज्याही गुरूंना मानता, ते साक्षात त्यांचा जो फोटो तो साक्षात आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करा. मूर्ती स्वरूपात नाही, फोटो स्वरूपात नाही, की महाराज साक्षात आपल्या समोर उभा आहेत. बघा, आता मी डोळे बंद करून तुम्हाला सांगते आहे पण मला ते पूर्ण चित्र समोर आलं की महाराज समोर उभे आहेत. अगदी म्हणजे ते जसं आपल्याला फोटोमध्ये महाराज तशाला तसे ते समोर उभे आहेत असं दिसतं. तर ही फिलिंग आपल्या महाराज समोर असायला हवेत. आता महाराज आपल्या समोर एकदम आपण बघितलं की ते उभे आहेत. सुरुवातीला काहीही न करता, काहीच बोलायचं नाही, कोणतीच पूजा नाही, कोणतीच अर्चा नाही, फक्त म्हणजे आपण आपले अशा हात नाही, तुम्हाला हात जोडून बसायचं असेल तर बसू शकता किंवा जसे बसले तसं. आपण मानस पूजेमध्ये मनामध्ये अगोदर आपण महाराजांना नमस्कार करणार आहोत. महाराजांसमोर आपण खाली वाकणार आहोत आणि महाराजांना नमस्कार करणार आहोत. स्वामींची मानस पूजा करतोय तर आपल्याला मुजरा करायचा आहे. तो केल्यानंतर आपण स्वामींना म्हणजे प्रार्थना करणार आहोत, विनंती करणार आहोत की तुम्ही म्हणजे या आसन ग्रहण करा. त्यांची खुर्ची, आता तुम्ही विचार करा ते खुर्चीवर बसलेले आहेत किंवा ते उभेच आहेत किंवा ते बसलेले आहेत, तुम्ही कशा पद्धतीने इमॅजिन करता
हे महत्वाचं आहे. आता मी जसं सांगितलं तसंच तुम्ही इमॅजिन करावं असं नाही. आपला प्रत्येकाचा वेगवेगळा भाव असतो बघा पूजा करण्याचा सुद्धा. आता बघा आपण प्रत्येक जण स्वामी सेवा करतो, स्वामींची पूजा करतो, पण आपल्या प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे, आपल्या प्रत्येकाचा भाव वेगळा आहे. आपला जसा भाव तशी आपण पूजा करतो. त्यामुळे तुमच्या मनामध्ये जसा भाव आहे तुम्हाला त्यावेळेस जे वाटतं ती प्रत्येक गोष्ट तुम्ही करायची, असंच करावं असं नाही. आता सुरुवातीला मनामध्ये आपण विचार करायचा की तांब्याचा तांब्या आहे, त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, ती मी महाराजांच्या चरणांवरती सोडत आहे. अगदी आता मी सांगते तर अगदी महाराजांचे पाय मला दिसत आहेत बघा. तर त्याच्यावर आपण पाणी सुरुवातीला टाकत आहोत. आणि हे सगळं करताना तुमच्या मनामध्ये एक प्रकारचं चॅन्टिंग सुद्धा सुरू आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. पाणी टाकून झाल्यानंतर आपण पंचामृत अर्पण केलेलं आहे. त्यानंतर परत स्वच्छ पाणी आपण अर्पण केलेलं आहे. त्यानंतर स्वच्छ कापडाने, मऊ कापडाने आपण स्वामींचे पाय जे आहेत ते स्वच्छ पुसून घेतलेले आहेत. टीका लावलेला आहे, फुलं अर्पण केलेली आहेत आणि स्वामींना आपण म्हणजे परत एकदा त्यांना नमस्कार करून, मुजरा करून आपण त्यांना आसनस्थ होण्यासाठी सांगितलेलं आहे. जर ते उभेच असतील तर, किंवा ते जर बसलेले असतील तर त्यांना नमस्कार झाल्यानंतर आपण नैवेद्य दाखवत आहोत. स्वामींचे जे आवडता पदार्थ आहे त्याचा आम्ही नैवेद्य दाखवलेला आहे, हे तुम्ही बघू शकता. नैवेद्य दाखवल्यानंतर स्वामी ते ग्रहण करत आहेत हे. आणि स्वामींच्या आपण पायाजवळ थोडंसं दूर बसलेलो आहोत, हात जोडलेले आहेत आणि स्वामींना अगदी मनापासून प्रार्थना करत आहोत. तुम्हाला जे कोणतं स्तोत्र येतं, जसं की श्री स्वामी समर्थ मंत्र असेल, तारक मंत्र असेल, दत्तबावणी असेल, जे तुम्हाला वाटतं ते तुम्ही स्वामींसाठी म्हणत आहात. कारण दत्त महाराजांना बघा भजन केलेलं ह्या गोष्टी खूप म्हणजे आवडतात, तर आपण ते काहीतरी करत आहोत. किंवा तुम्ही प्रार्थना करत आहात, तुमच्या मनाला वाटतं ती प्रार्थना मनातली मनात करायची. आणि ही सगळी प्रोसेस करताना आपले ओठ हल्ले नाही पाहिजेत. आपण हे सगळं मनातली मनात करतोय, सगळा पिक्चर चालतोय, या सगळ्या गोष्टी आपण करतोय. जे वाटतं ते सगळी गोष्ट म्हणजे पूजा अर्चा तुम्हाला महाराजांना जी पोचवायची आहे. तुम्हाला बघा बऱ्याच वेळेला असतं की साक्षात महाराज असते तर मी असं केलं असतं, तसं केलं असतं. ती प्रत्येक गोष्ट तुम्ही मानस पूजेमध्ये करू शकता, त्यांच्याशी बोलू शकता, त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकता, तुमचे सगळे दुःख सांगू शकता, त्यांना विनंती करू शकता, त्यांच्यासमोर रडू शकता, त्यांना भांडू शकता, त्यांना बोलू शकता, प्रेमाने काही मागू शकता. म्हणजे जे आपल्याला वाटतं, कारण तेच आपले आई आहेत, तेच वडील आहेत, तेच गुरु, तेच बंधू, तेच सगळे काही आहेत. मग आपल्याला जे वाटतं ती प्रत्येक गोष्ट आपण त्यांना सांगू वगैरे शकतो. सुरुवातीला पूजा अशी करून घ्यायची, त्यानंतर त्या ज्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला जेव्हा वाटलं की बाबा हा आता माझी सगळी पूजा झालेली आहे, मला शांत, आता माझ्या डोक्यात काहीच नाही की मी महाराजांना हे करत आहे, तर त्यावेळेला तुम्ही महाराजांचा मंत्राचा जप करत 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 हळूहळू डोळे उघडू शकता. परत एकदा डोळे उघडून आपण नमस्कार करू शकतो आणि या पद्धतीने आपल्याला स्वामींची मानस पूजा जी आहे ती करायची आहे. अगदी प्रत्येक जण करू शकता. ठीक आहे, आपल्याला काही प्रॉब्लेम्स आहे, आपण हाताने वगैरे करू शकत नाही, तर या पद्धतीने पूजा करून आपण आपल्या सेवेमध्ये खंड पाडायचा नाही. याच पद्धतीने तुमचं एखादं व्रत असेल, काही असेल आणि एखादं चुकलं, तुम्ही गावाला आहात, कुठे आहात, करू नाही शकले, मनातली मनात ती सगळी प्रोसेस जी आहे ती करायची. पण हे काउंट करायचं नाही. हे आपला भाव आहे की मला खंड पाडायचा नाहीये, मला आज पूजा करायचीच आहे. त्या भावाने आपण ती पूजा केली आहे आणि ती महाराजांना समर्पित केली आहे. या पद्धतीने साधी सोपी स्वामी मानस पूजा जी आहे ती आपल्याला करायची आहे. श्री स्वामी समर्थ.